सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार विविध व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर त्या ठिकाणी आहे. आपण प्रकरण 5 पाहत आहोत. या प्रकरण 5व्यामध्ये 2 व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण मुद्दा पाहत आहोत उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक. या ठिकाणी उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक पाहत असताना आपण पाठीमागच्या व्हिडिओ क्रमांक 16 मध्ये आपण प्राकृतिक घटकांची चर्चा त्या ठिकाणी केलेली होती. उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती फक्त प्राकृतिक घटकच प्रभाव पडतात किंवा त्यांचाच परिणाम होतो असं नाही, तर आपण आर्थिक घटकांचा सुद्धा प्रभाव होतो. राजकीय घटकही कधी कधी उद्योगधंद्यांना सकारात्मक नकारात्मक प्रभाव त्या ठिकाणी पाडतात आणि इतर घटकांचाही प्रभाव उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती पडतो. तर आज व्हिडिओ क्रमांक 17 मध्ये आपण उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे आर्थिक घटक, त्यानंतर राजकीय घटक आणि इतर घटकांची चर्चा त्या ठिकाणी करणार. म्हणजे ब मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे सामाजिक किंवा त्याच्यामध्ये उपमुद्दा आपल्याला पाहता येईल आर्थिक घटक. निश्चितपणे प्राकृतिक घटकांचा जसा प्रभाव उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती पडतो तसाच प्रभाव सामाजिक आर्थिक घटकांचा सुद्धा पडतो. मग यामध्ये कामगार किंवा मजूर पुरवठा. तुम्ही पहा की उद्योगांच्या गरजेनुसार म्हणजे उद्योगधंदा बदलला की कामगारांची संख्या गरज त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणावरती होती, परंतु प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये कामगाराची, मनुष्यबळाची, मजुराची आवश्यकता ही निश्चितपणे असते. आता मग मजूर हा कोणत्या प्रकारचा असतो? एकतर कुशल मजूर असतो किंवा अर्धकुशल किंवा निमकुशल आपण त्याला म्हणू, हा मजूर त्या ठिकाणी असतो. मग हा मजूर अंतर असेल, वेळ असेल, गुणवत्ता असेल, कुशलता असेल आणि वेतन यावरती मजुरांची उपलब्धता त्या ठिकाणी असते. अगदी सामान्य कष्टकरी मजूर जवळ उपलब्ध होईल, परंतु एखादा कुशल मजूर तुम्हाला लागत असेल तर तो दूर अंतरावरून येतो. त्याच्यामध्ये निश्चितपणे गुणवत्ता असते, त्याच्यामध्ये कुशलता असते, त्याला भरपूर वेतन दिलं जातं आणि तो मजूर अशा उद्योगधंद्याच्या ठिकाणी स्थापन होतं. मग तुम्ही इंजिनियर वगैरे पहा, तुम्ही दूर दूर अंतरावरून काय होतात त्या ठिकाणी जातात, नोकरी त्या ठिकाणी करतात. मग उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर बांधकाम क्षेत्र असेल, खाण उद्योग असेल किंवा कापड उद्योग असेल, यासाठी तुम्हाला अर्धकुशल निमकुशल मजूर असला तरी त्या ठिकाणी चालतो. मात्र अन्न प्रक्रिया उद्योग असेल, फूड प्रोसेसिंग त्याला आपण म्हणतो, दागिने बनवणं असेल, हिऱ्यांना पैलू पाडणं असेल, यासाठी तुम्हाला कुशल स्वरूपाच्या मजुराची आवश्यकता असते. आणि मग उद्योजक काय करतो, त्याला जो उद्योगधंदा स्थापन करतोय त्या उद्योगामध्ये त्याला कुशल मजूर लागतोय की अर्धकुशल लागतो याचा विचार करतो आणि तो मजूर सहजासहजी उपलब्ध होईल की नाही याचा सुद्धा तो विचार त्या ठिकाणी करतो. त्यानंतर दुसरा मुद्दा यामधला सांगता येईल तो म्हणजे वाहतूक. आता वाहतूक सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते, कारण उद्योगाच्या स्थापनेत वाहतुकीची भूमिका ही निश्चितपणे महत्त्वपूर्ण असते. आता कशासाठी वाहतूक लागते तर कच्चा माल कारखान्यापर्यंत, वाक्य लक्षात ठेवा, कच्चा माल कारखान्यापर्यंत व तयार पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपणाला वाहतुकीची आवश्यकता असते. मग वाहतुकीचा खर्च किती होतो आणि वाहतुकीला किती वेळ लागतो, हे जे 2 घटक असतात त्यांना आर्थिक अंतर म्हणून ओळखला जातो. कारण वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ यावरती उत्पादन खर्च अवलंबून त्या ठिकाणी असतो. मग जड असेल, अवजड माल असेल, नाशवंत कच्चा असेल, तसेच पक्का माल असेल तर अंतर जास्त, खर्च जास्त त्या ठिकाणी येतो. जड मालाला, अवजड मालाला वाहतुकीचा खर्च जास्त येतो. नाशवंत असेल तर त्याला वेगवान वाहतुकीची आवश्यकता असते. मग तुम्हाला सांगता येईल पक्का माल याच्यासाठी काय होतो, वेळ त्या ठिकाणी लागतो. कोळशाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. किंवा टिकाऊ माल असेल किंवा कच्चा तसंच पक्का माल दूर अंतर असेल तर किफायतशीर त्या ठिकाणी असतो आणि मग अशा वेळेस जलमार्गाद्वारे सुद्धा आणता येतो. मग असे उद्योगधंदे ज्याला जड अवजड कच्चा माल लागतो अशा प्रकारचे उद्योगधंदे
प्रामुख्यानं तुम्हाला जलमार्गावरती किंवा बंदराच्या ठिकाणी स्थापन होताना आढळून येतात. उदाहरणार्थ कापड उद्योग असेल, अडचण नाही तुम्हाला, अंतर वेळ जास्त लागला तरी चालेल, अंतर जास्त लागलं तरी चालेल. लगद्याचा लाकूड प्रक्रिया उद्योग असेल, याला सुद्धा हे जलमार्गावरती बंदराच्या ठिकाणी स्थापन होताना आपल्याला आढळून येतात. आता पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की बाजारपेठ स्थानिकी. उद्योगधंदा म्हटलं की बाजारपेठ हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. आता उत्पादित मालास काय होतं, बाजारपेठ आवश्यक असते. ग्राहकांना वस्तूंचा पुरवठा काय होतो त्या ठिकाणी होतो आणि म्हणून बाजारपेठ महत्वाची आहे. मग उत्पादित वस्तूंचं वितरण करण्यासाठी बाजारपेठ नजीक आवश्यक असते. त्याचं अंतर जवळ असलं पाहिजे, कारण जर दूर अंतर असेल म्हणजे उत्पादन कारखाना एका बाजूला आणि बाजारपेठ फार दूर असेल तर वाहतूक खर्च काय होतो, वाढतो आणि मग ती वस्तू महाग पडते. ते अंतर जर नजीक असेल तर वाहतूक खर्च कमी येतो आणि ग्राहकांना स्वस्त दरामध्ये काय होतं, वस्तू उपलब्ध होते. आता यामध्ये नाशवंत वस्तू असतील, अन्न प्रक्रिया उद्योग असेल, काच उद्योग असेल, ग्राहकाभिमुख उद्योग असेल, तर अशा प्रकारचे उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन होतात. आता उदाहरण आपल्याला सांगता येईल नाशवंत आणि अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये की बेकरी उद्योग आहे की बेकरीचे पदार्थ त्याच्यामध्ये एक 24 तास, काही पदार्थ काही तास 48 तास असे एक्सपायरी डेट त्याच्यावरती दिलेली असते. त्या दरम्यानच काय केलं पाहिजे, ते संपवले पाहिजेत, नाहीतर मग काय होतं, ते नाश पावतील. म्हणून अशा प्रकारचे बेकरी उद्योग हे कुठं स्थापन होतात, तर बाजारपेठेजवळ जिथं ग्राहक जास्त असेल तिथं स्थापन होतं. तयार कपडे. आता तुम्ही म्हणणार कपड्यांना काय नाशवंत आहे का, तर शेवटचा जो मुद्दा दिलाय ग्राहकाभिमुख. तयार कपड्यांना मागणी ही ग्राहक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असते आणि म्हणून असे उद्योग सुद्धा बाजारपेठेजवळ स्थापन होतात. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे भांडवल. आता उद्योगधंदा स्थापन करायचं म्हटलं तर भांडवलाची नितांत आवश्यकता त्या ठिकाणी असते, गरज असते, कारण भांडवलाशिवाय काही होऊ शकत नाही. आता उद्योगाच्या स्थापनेमध्ये भांडवल महत्त्वपूर्ण आहे. कशासाठी भांडवल लागतं, तर एखाद्या उद्योजकांना कारखान्याला जमीन खरेदी करावी लागते, तिथे पैसा लागतो. कारखान्यासाठी इमारत उभारणं असेल, कारखान्यासाठी यंत्र तंत्र साहित्य खरेदी असेल, तिथं मोठ्या प्रमाणावरती जागा लागत असेल, त्यालाही त्या ठिकाणी काय लागतं, पैसा त्या ठिकाणी लागतो. कारखान्यामध्ये तयार होणारा पक्का माल किंवा येणारा कच्चा माल असेल, त्याला गोडाऊन उभारणं असेल, त्याच्यासाठी भांडवल लागतं. कामगारांना वसाहती स्थापन कराव्या लागतात, त्या ठिकाणी नेमलेल्या कामगारांचं वेतन असेल, तयार होणाऱ्या पक्क्या मालाची जाहिरात तुम्हाला करायची असेल, या सर्वांसाठी प्रचंड भांडवलाची आवश्यकता त्या ठिकाणी असते. आता यामध्ये मग भांडवलाची उपलब्धता होते कुठून होते उपलब्धता, तर काही उद्योगांना सरकारी अनुदान मिळतं, सरकार देतं, काही बँका देतात, शेअर बाजारामधून काही रक्कम उभारली जाते, परकीय चलन अशा वित्तीय संस्थांमधून सुद्धा काय होतं, भांडवलाची उपलब्धता होते. मग ज्या भागामध्ये उद्योग स्थापन होतात, भांडवल परतावा हमी जे त्या ठिकाणी मिळते तिथं भांडवलदार काय होतात, आकर्षित होतात. आता हे वाक्य लक्षात घ्या की जेथे उद्योग स्थापन होतात त्या उद्योगधंद्यातून जी व्यक्ती पैसा देईल, भांडवल देईल, बँक देईल, त्यांना तिथून भांडवलाची म्हणजे आपण दिलेल्या पैशाची काय पाहिजे, परताव्याची हमी पाहिजे, तिथंच भांडवलदार आकर्षित होतील. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्हाला एखाद्यानं काय केलं, एक 50 रुपये उसने मागितले. किती, 50 रुपये दे, जरा वडापाव खाऊन यायचे. तर तुम्ही त्याला 50 रुपये देताना विचार काय करता, याला उसने पैसे दिले आपण तर ते आपल्याला परत मिळतील का, नाही, 50 रुपये फक्त. मग जवळचा मित्र असेल, देणार असेल तर तुम्ही त्याला द्याल, है की नाही, परताव्याची हमी असेल तर, नसेल तर तुम्ही त्याला देणार नाही. मग एखाद्या कारखान्याला जेव्हा या वित्तीय संस्था भांडवल देतात, ते भांडवल प्रचंड कोट्यावधी रुपयामध्ये असतं आणि मग बँक किंवा या वित्तीय संस्था सुद्धा विचार करतात की आपल्याला काय पाहिजे, त्याच्यातून ते पैसे परत मिळतील का बुडीत होतील आपले, याचा उद्योजक करतात. तुम्ही बातम्या पेपर वाचताय की नाही, की बँकेचं एवढं कर्ज घेतलं
आणि तो उद्योजक परदेशामध्ये निघून गेला, बँका डबघाईला आल्या, असं होऊ नये याचा बँकांना विचार त्या ठिकाणी करावा लागतो. मग असे भांडवलदार कुठे आकर्षित होतात? तुम्ही तो उद्योगधंदा कोलकाता, चेन्नई, दिल्ली किंवा मुंबई जवळील उपनगरामध्ये स्थापन केलात तर बँका सहजरित्या त्या ठिकाणी भांडवल पुरवठा करतात. अलीकडे मात्र काय होतं, ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगल्या बँकिंग सुविधा विस्तारामुळं तेथे देखील उद्योग स्थापन होऊ लागलेले आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेणार आहोत. त्यानंतर आता पुढचा चौथा मुख्य उपघटक आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे राजकीय घटक. आता राजकीय घटकामध्ये आपण जर पाहिलं तर शासकीय धोरण हा मुद्दा आहे. कधी कधी शासनाचं धोरण, राजकीय दृष्टिकोन सुद्धा उद्योगधंद्याचं धोरण निश्चित करत असतो, उद्योगधंद्याच्या स्थानावरती परिणाम त्या ठिकाणी करतो. उदाहरणार्थ प्रादेशिक आर्थिक विषमता नियंत्रण करणं. एखाद्या प्रदेशामध्ये भरपूर कारखाने झालेले आहे, गर्दी झालेली आहे, मग तिथल्या ऐवजी एखादा भाग मागास राहतो, अशा मागास प्रदेशाच्या भागाचा विकास व्हावा, तिथं नव्यानं कारखाने स्थापन व्हावेत, हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांना शासनाला घ्यावा लागतो. आणि मग शासन काय करतं, अशा मागास भागामध्ये अशा आर्थिक विषमता नियंत्रित करण्यासाठी तिथं उद्योगधंदा स्थापन जर केला तर त्या उद्योजकांना अर्थसहाय्य देतं, त्यांना स्वस्तात जमीन मिळवून देतं, पाणी मिळवून देतं, संदेशवहनाच्या साधनं ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो त्या सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा काय होतात उपलब्ध करून देतं. आणि मग तुम्ही शासकीय धोरण सुद्धा उद्योगधंद्याच्या स्थानावरती परिणाम करते, हे आपण विचारात घेतलं पाहिजे. आता अशा प्रदेशामध्ये आपण जर पाहिलं तर उद्योग स्थापन करणाऱ्या उद्योजकांना शासन काय करतं, कर सवलत देत. उदाहरणार्थ मुंबईमध्ये समजा एखादा उद्योजक मोटार वाहनचा निर्माण केला, तिथं त्याला समजा काय असेल 100 रुपये कर असेल एका मोटारी मागे, उदाहरण सांगितलं मी. तर तोच उद्योगधंदा जर बीड सारख्या, जालना सारख्या थोड्याशा मागास भागामध्ये जर स्थापन केला तर तिथं 25 रुपये टॅक्स तिथं, म्हणजे शासन 75 रुपयाची सवलत देतं की जेणेकरून तुम्ही मुंबईऐवजी महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्योजकांनी जावं, त्यांनी आकर्षित व्हावं म्हणून शासन काय करतं, कर सवलत देतं. त्यानंतर विपणनासंबंधी सल्ला देतं, आयात निर्यात सुविधा प्रदान करतं आणि म्हणून शासकीय धोरण सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार आता सांगितलं मी वर्ग ड क्षेत्रात सुविधा दिल्या जातात. त्यांनी गट पाडलेले आहेत, अ दर्जाची शिटी, ब दर्जाची, क दर्जाची आणि ड दर्जाची. तर ड क्षेत्रात तुम्ही जर गेलात तर तिथं तुम्हाला सवलती दिल्या जातात, हे आपण या ठिकाणी पाहायचंय. आणि म्हणून शासकीय धोरण हे निश्चितपणे महत्त्वाचं आहे. तुम्ही पहा की एखाद्या भागामध्ये काय झालं, या उलट केंद्रीकरणामुळे एखाद्या भागामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक गर्दीच गर्दी कारखान्याची, त्यामुळे तिथं काय होतं, केंद्रीकरणाच्या काही समस्या नव्हतात, फार कारखाने आल्यामुळे काही समस्या निर्माण होतात. मग काय होतं, विकेंद्रीकरणाला प्राधान्य दिलं जातं. तुम्ही याच टप्प्यामध्ये जाण्याऐवजी अन्य ठिकाणी जा, तुम्हाला काय केलं जातं, नव्यानं आम्ही सवलती देऊ. आणि मग अशा शहरामध्ये जिथं केंद्रीकरण झालेलं आहे अशा शहरामध्ये नवीन उद्योगाला काय केलं जातं, बंदी त्या ठिकाणी घातली जाते जेणेकरून उद्योजकांना विकेंद्रीकरण करावं. मग कुठे जातात किंवा कधी कधी काय होतं की उदाहरणार्थ किनारी प्रदेश किंवा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील प्रदेश असेल तर अशा ठिकाणी काय होतं, नवीन उद्योगांना बंदी त्या ठिकाणी घातली जाते, कारण तिथल्या किनारी प्रदेशाचं रक्षण व्हावं, पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून तिथं नवीन उद्योग नकोत, तुम्ही अन्य ठिकाणी जा. याचं तुम्हाला विद्यार्थ्यांनी एक चांगलं उदाहरण सांगेल की तुम्हाला ताजमहल सर्वांना माहीत आहे. हा ताजमहल माहीत आहे तर त्या ताजमहलमध्ये च्या बाबतीमध्ये एका व्यक्तीनं काय केलं, कोर्टामध्ये जनहितार्थ याचिका दाखल केली आणि त्यानं सांगितलं की ताजमहलचं सौंदर्य कमी होते, जगाचं आश्चर्य, जगभरातून पर्यटक येतात आणि कोर्टामध्ये केस उभी काय राहते, जनहितार्थ याचिका की ताजमहलच्या सौंदर्यावरती परिणाम होतो. शासनानं काय केलं की तिथे एक चौकशी समिती नेमली की का बरं ताजमहलचं सौंदर्य कमी होतंय. त्या चौकशी समितीनं अभ्यास केला, सर्व दृष्टिकोनातून अभ्यास केला आणि शासनाला अहवाल सादर केला की ताजमहलच्या परिसरामध्ये असे काही प्रदूषण निर्माण करणारे कारखाने आहेत की त्या कारखान्यामुळं त्याच्यामधून बाहेर पडणारे त्याज्य पदार्थ
प्रदूषित पदार्थ यामुळे ताजमहलच्या सौंदर्यावरती परिणाम होत आहे आणि मग अशा प्रकारचे उद्योगधंद्यामुळे ताजमहलचं सौंदर्य धोक्यात आलेलं आहे. मग शासन निर्णय घेतं, पहा इथं शासकीय धोरण कसं महत्वाचं आहे. शासन निर्णय घेतं की ताजमहलच्या परिसरातील 50 किलोमीटर मधील सर्कलमध्ये जे काही प्रदूषण निर्माण करणारे कारखाने असतील, टायर उद्योग असेल, वीट भट्ट्या असतील किंवा असे काही प्रदूषण निर्माण करणारे कारखाने असतील, त्यांना नव्यानं तर बंदी नाहीच, परंतु जुन्या कारखान्यानं काय व्हायचं, स्थलांतरित व्हायचं. आणि म्हणून उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती शासकीय धोरण परिणाम त्या ठिकाणी करतं. हे या निमित्तानं आपल्या लक्षामध्ये येत आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्याला तो म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र. विशेष आर्थिक क्षेत्र तर हा एक स्वतंत्ररित्या निर्माण केलेलं क्षेत्र आहे की का केलेलं आहे, औद्योगिक उत्पादनासाठी. औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशाची स्थापना कोण करतं, सरकार करतं. सरकार प्राधान्य देतं आणि भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र म्हटलं जातं. म्हणजे औद्योगिक उत्पादनं विकसित केली जातात, ती विशेषतः निर्यातक्षम असतात. भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. विशेषतःनं निश्चित केलेलं हे भौगोलिक क्षेत्र असतं आणि मग ते क्षेत्र कदाचित खाजगी मालकीला डेव्हलप करायला दिलेलं असतं किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे त्या ठिकाणी येतात किंवा सार्वजनिक आणि खाजगी अशा दोघांच्या भागीदारीनं हे विकसित केलं जाऊ शकतं आणि अशा प्रकारचे उद्योगधंदे निश्चितपणे त्या ठिकाणी स्थापन होतात. यातून निर्यातक्षम म्हणजे त्यातून असं निर्माण करायचं प्रॉडक्ट की ते निर्यात झालं पाहिजे आणि आपल्याला काय झालं पाहिजे, परकीय चलनाची प्राप्ती झाली पाहिजे. याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की मुंबईजवळ सांताक्रूज जे आहे तिथं सिब्स या ठिकाणी काय केलं जातं, विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना ही केलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो की उद्योगधंद्याचं स्थान निश्चित करत असताना विशेष आर्थिक क्षेत्राचा सुद्धा परिणाम त्या ठिकाणी होतो. आता पुढचा म्हणजे चौथा मुख्य घटक आहे म्हणजे इतरही घटक काय कधी कधी आपल्याला प्रभाव पडतात. या म्हणजे स्थान विभाजन. कधी कधी काय होतं, उत्पादने विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन काय केलं जातं, वेगवेगळ्या ठिकाणून घेतलं जातं. म्हणजे एकाच ठिकाणी सर्व कच्चा माल गोळा करायचा किंवा उपघटक निर्माण करायचे, वाहतुकीचा खर्च वाढवायचा, याच्याऐवजी ठराविक अंतरावरती काही पक्का माल तयार करायचा आणि पुन्हा ठराविक अंतरावर काही पक्का माल तयार करायचा, याला स्थान विभाजन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी. आता भ्रमणध्वनी किंवा मोबाईल आपण त्याला म्हणतो, या मोबाईलला अनेक लहान मोठे स्पेअर पार्ट लागतात. मग सगळे एका ठिकाणी गोळा करायचे तिथं मोबाईल करायचा, त्याच्याऐवजी काय करायचं, त्याचा ठराविक भाग एखाद्या ठराविक शहरामध्ये निर्माण करायचा, तिथून ते सगळं वाहून आणायचं आणि दुसऱ्या एखाद्या ठराविक भागामध्ये निर्माण करायचा, याला आपण स्थान विभाजन म्हणतो. किंवा मोटार वाहन निर्मिती उद्योगाचं उदाहरण तुमच्या पटकन लक्षात येईल. आता मोटार जर पाहिली तर समजा तुम्ही जर पाहिलं तर एखाद्या भागामध्ये मोटार निर्मिती करायची. मग मोटार निर्मिती करत असताना मशीन बनवायचं, त्याचं मुख्य स्पेअर पार्ट त्या ठिकाणी करायचे आणि मग तुम्ही पहा की फक्त मशीन घेऊनच काही काही ट्रक किंवा मोटार तुम्हाला रस्त्यावरती जाताना दिसतात. मग त्याच्यावरती काय केलं जातं, नंतर दूर अंतरावरती कुठंतरी पुन्हा एखादा त्याचा उद्योग असतो की मग त्याच्यावरती बाकीचे काही स्पेअर पार्ट बसवणं असेल, बॉडी तयार करणं असेल, हे केलं जातं. मग टप्प्यावर विभाजित होतं आणि त्यामुळं उद्योजकांना काय होतं, आर्थिक लाभ त्या ठिकाणी होतो. हे आपण विचारात घ्यायचं. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगता येईल की उद्योगांचे केंद्रीकरण. आता मगाशी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे की काही भागामध्ये उद्योगाचं केंद्रीकरण होतं. कारण का केंद्रीकरण होतं, का लोक त्या ठिकाणी येतात, तर उद्योगांना लागणाऱ्या अनुकूल पार्श्वभूमीमुळे एखाद्या प्रदेशामध्ये उद्योग स्थापित होतात. उद्योजकांना काय काय लागतं, आत्तापर्यंत पाहिलेले सर्व घटक लागतात. ते जर एखाद्या ठिकाणी सहज उपलब्ध झाले तर उद्योजक काय करत, चला तिथंच उद्योगधंदा स्थापन करू असं म्हणतात आणि मग एकामागून एक अनेक उद्योग येतात. त्या ठिकाणी त्याला उद्योगाचं केंद्रीकरण असं म्हटलं जातं. मग या सुविधांचा ऐता वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापीनुसार इतरही उद्योग काय होतात, स्थापित होऊन उद्योगाचं केंद्रीकरण होतं. म्हणजे एखाद्या भागामध्ये
उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची उपलब्धता सहजरित्या होत असेल, आयत्या पद्धतीनं होत असेल, तर त्या संधीचा फायदा घेऊन अनुमापीनुसार इतरही उद्योग स्थापन होऊन केंद्रीकरण होतं. मग त्यावेळेस केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात काय होतं, प्राकृतिक आर्थिक घटकाचा प्रभाव त्या ठिकाणी नसतो. जेव्हा इथं केंद्रीकरण होतं मग प्राकृतिक घटक थोडेसे बाजूला पडतात, आर्थिक घटकही बाजूला पडतात आणि उद्योजक त्या ठिकाणी उद्योगधंदा स्थापन करतो. त्यानंतर तेथील वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योगाची काय होतं, स्थापना त्या ठिकाणी होते. म्हणजे मुख्य उद्योग एक असतो आणि मग त्याला लागणारे वेगवेगळे उद्योग काय होतात, स्थापन होतात. म्हणजे एखादी समजा टू व्हीलर तयार करण्याचा मुख्य उद्योग असेल, मग तो फक्त मशिनरी तयार करतो. टायर बनवणारी कंपनी शेजारी असते, आरसे बनवणारी त्याच्या शेजारी कुठंतरी असते, चेन बनवणारी वेगळ्या ठिकाणी असते, रंग देणारी वेगळ्या ठिकाणी असते. म्हणजे हे सगळं पूरक ज्याला आपण म्हणतो हे शेजारी शेजारी असतं आणि उद्योजक स्थापन त्या ठिकाणी होतो. मग उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर जगभरामध्ये लोह पोलाद कारखान्याच्या आसपास या पक्क्या मालावरती आधारित असणारे जे उद्योगधंदे आहेत, लोह पोलाद या पक्क्या मालावरती आधारित असणारे, मग भांडी तयार करणं असेल, गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणं असेल, गाड्यांची सांगाडे निर्मिती असेल, यापुढे मोटार गाड्या, रेल्वे इंजिन निर्मिती, या उद्योगांचा विकास मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती अनेक घटकांचा परिणाम होतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.